लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता नैनाला सांगितलेलं असतं रोहिणीने की काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या आईला तुझ्यासाठी इकडे आणलेलं आहे आणि तुझ्या आईला इकडे आणल्यामुळे तू तिला सगळी कामं सांगायची, कारण ती तुझीच कामं करायला इकडे आलेली आहे ना. किती काही झालं तरी तुझ्या आईने तुझी कामं करायला पाहिजेत आणि त्यामुळे आता इकडे कंबर धरलेली असताना सुद्धा संगीताला सांगत असते नैना की आई, मला तुझ्याच हातून आता सगळं जेवण जेवायचं आहे, तू माझ्यासाठी जेवण बनवशील का, असं म्हणत बरीच मोठी फरमाईश इकडे आता नैनाने दिलेली असते. नैनाची फरमाईश बघून इकडे आता रजनी म्हणते, नैना अगं असं काय करतेस, आत्ताच त्या म्हटल्या ना की त्यांची कंबर धरलेली आहे म्हणून. अगं त्यांना थोडंसं बरं वाटू दे, त्यांना बरं वाटलं ना की त्या स्वतःहून तुझ्यासाठी काही ना काही बनवतील ना, पण आत्ता तरी सध्या त्यांना तू काही सांगू नकोस. पण नैना कुठली ऐकायला, तिला सांगितलेलं असतं इकडे आता रोहिणीने की काहीही झालं तरी आता तुझ्या आईला चांगलाच त्रास द्यायचा आहे. त्यामुळे नैना आता या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी म्हणते, हे काय आहे म्हणजे आई इकडे आले कुणासाठी, माझ्यासाठी, पण माझ्यासाठी काही काम तिने करायचं नाही, ही कुठची रीत आहे. ते काही नाही, मला आईच्या हातचं खायचं आहे. आता जर का मी घरी असते आणि घरी असल्यावर ती आईची कंबर धरली असती किंवा तिला त्रास झाला असता तर या सगळ्यामध्ये तुम्ही काय म्हटलं असतात, तुम्ही काही करू शकला असतात का, नाही ना. त्यामुळे आत्ता सुद्धा कुणीही मध्ये पडायची काहीच गरज नाहीये, माझी आई माझ्यासाठी करेल, असं म्हणत निर्लज्ज नैना इथे सुद्धा आपल्या आईचा विचार न करता जेवणा खावण्याची सगळी जबाबदारी तिच्यावरती टाकते. कारण रोहिणीने तिला सांगितलेलं असतं की संगीताला सगळं काम सांगायचं, संगीताला त्रास द्यायचा आहे आणि त्यामुळे नैना आपल्या आईच्याच विरोधात सासूची बाजू घेत तिला कामाला लावते. त्यावरती संगीता म्हणते, नाही रजनीताई तुम्ही नका काळजी करू, म्हणजे ना माझ्या घरी असते तरी मी जेवण केलंच असतं की नाही, त्यामुळे आत्ता सुद्धा मी करेनच. इकडे आता रोहिणी खूप खुश होते, काय पोरगी आहे, आईच्या विरोधात जाऊन असली कारस्थानं करते, असली करंटी पोरगी नकोच, पण तिला आता ती उपयोगाची असते, कारण तिला या सगळ्यामध्ये नैनाचा वापर करून संगीताला किंवा बाकी घरच्यांना बरोबर वटणीवरती आणण्यासाठी रोहिणी हे कारस्थान करत असते. स्वतः वाईट न होता नैनाला वाईट घडवून ती आपल्या परीने सगळी कामं करून घेत असते. संगीता म्हणते, रजनीताई मी करेन स्वयंपाक, कारण घरात सुद्धा आमच्या काही झालं तरी मीच करायचे की नाही, चला बरं किचन मध्ये आपण करूया. आणि त्यावेळेला ती आता नैनाला म्हणते, नैना अगं सासरी आहेस ना नैने, तू कशी बोलतेस तू, म्हणजे सासरी जरा अदबीने बोलावं, पण तुझं तर काही अदब बाजूला, पण तुझा उर्मटपणाच दिसत आहे मला, तू असं वागत जाऊ नकोस नैने, जरा सासरी असल्याचं भान ठेव. नैना म्हणते, हेच तुझं म्हणजे दरवेळेला मी काही बोलले तर मीच चुकते नाही का, मला काही बोलायची हे पण नाहीये की या सगळ्यामध्ये मी बोलू पण शकत नाहीये की माझ्या आईच्या हातून मला जेवायचं आहे, बरोबर आहे. असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते, अगं देते ना जेवण करून, किती बोलशील, आणि सगळे सासरचे बसले असताना इतकं आगावगिरीत पुढे पुढे करणं हे काही चांगलं नाहीये, असं म्हणत इकडे आता तिला समजवत असते आता इकडे संगीता. पण नैना कुठली ऐकायला, नैनाला कुठची गोष्ट आता ऐकूनच घ्यायची नसल्यामुळे नैना या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नसते. मग नैना उठून निघून जाते, दरवेळेला मला सुनावतात, दरवेळेला मलाच सांगतात, असं म्हणत नैना निघून जाते. त्यानंतर मग आता संगीता किचन मध्ये येते आणि नैनासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी येते. त्यावरती कला म्हणते, हे बघ नैनाताईचं जरा अतिच झालंय, मी आहे ना इकडे, मी करेन. यावरती संगीता म्हणते, ते सगळं जाऊ दे, तू अति करतेस ते जावई बापूंच्या बाबतीत, बघितलंस ना जावई बापू किती भले आहेत ते. यावरती कला म्हणते, भला कसला भला, तुला एक गादी दिली म्हणून तो भला झाला काय, काय बोलतेस तू आई, या सगळ्यामध्ये त्याने तुला गादी आणून दिली म्हणून तुझा जावई भला, अगं पण तो एरवी माझ्याशी कसं वागतो तुला माहित नाहीये का. संगीता म्हणते, ते एरवी कसे वागतात ते जाऊ दे, पण तू सुद्धा एरवी आता कशी वागतेस ते काय मला माहित नाहीये का, मला सगळं माहितीये ग, तू त्यांच्याशी कशी वागतेस, त्यांना कशी फडाफडा बोलतेस, कशी आगावगिरीत बोलतेस. अगं जरा नवऱ्याशी अदबीने बोलायचं असतं, पण तुझं काय, तुला अदब वगैरे हा काही प्रकारच माहित नाहीये, तुला या सगळ्यामध्ये फक्त आता भांडणच करायची असतात, ते काही नाही, माझा जावई खूप भला आहे. यावरती कला म्हणते, जावई आणि भला, तू काय मला जावयाच्या गोष्टी सांगतेस ग, अगं तो किती आगाव आहे आणि त्याने तुला गादी दिली म्हणून आता काही हुरळून जाऊ नकोस. यावरती संगीता म्हणते, बघ तू नको मला सांगूस मी काय करायचं ते, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये माझा जावई भलाच आहे. कला म्हणते, अच्छा तुझा जावई भला आहे ना, त्याने का केलंय माहितीये का हे सगळं, त्याने मला त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय,
तुझ्यासाठी काही नाही केलेलं आहे, तुला असं वाटत असेल की तुझ्यासाठी केलंय, पण त्याने मला गादीवरती झोपायला लागावं ना म्हणून हे सगळं केलंय. संगीता म्हणते गप गप, तुझं आपलं काहीतरीच असतं. मला माहिती आहे की जावई बापू या सगळ्यामध्ये तुला बेडवर झोपायला बोलवतील. यावरती आता इकडे बोलायला लागते तिला कला, तुला असं वाटतंय का तो मला बेडवरती बोलवेल? अगं तुला माहित नाहीये तो किती विचित्र आहे ते. त्याने हे सगळं जर का मुद्दामच केलेलं असेल तर तो मला बेडवर झोपायला का बोलवेल? संगीता म्हणते मला खात्री आहे ना. ठीक आहे, तुला खात्री नसेल ना तर मी तुला चॅलेंज देते. आज जावई बापू किती काही झालं तरी तुला सुद्धा बेडवरती झोपायला बोलवणार म्हणजे बोलवणारच. असं म्हटल्यावरती मग आता कला म्हणते ठीक आहे, लागलं चॅलेंज. संगीता म्हणते याच्यावरती मी एक चॅलेंज घेते की आज जावई बापूंनी तुला आता बेडवरती झोपायला बोलवलं तर या सगळ्यामध्ये तू मी जे काही म्हणेन ना ते करशील. यावरती कला म्हणते ठीक आहे, आणि जर का बोलवलं नाही ना तर यापुढे तू मला सांगणार नाहीस हा की नवऱ्याचा आदर कर किंवा नवऱ्याचं हे असं काही कर, असं तू मला काहीही सांगणार नाहीस, आणि त्यामुळे मी तुझं काही ऐकणार पण नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता दोघींची भेट लागते. संगीता म्हणते भेट लागली, आज जावई बापू तुला आता बेडवरती झोपायला बोलवणार म्हणजे बोलवणारच. अशी दोघींची गप्पा टप्पा चालत असतात. फायनली दोघींची पैज लागलेली असते आणि या दोघींच्या पैजीमध्ये संगीताने तिला आता बरोबर अडकवलेलं असतं. कलाने पण पैज एक्सेप्ट केलेली असते. तोपर्यंत संगीता आता इकडे काम करायला लागते. तेवढ्यात तिकडे आता इकडे नैना राहुलकडे येते आणि म्हणते राहुल, आपण दोघं एक टीम आहोत ना, दिवाळीचा दिवस आहे, बाकी सगळं तर जाऊ दे, माझे हक्क बाकी तर सगळे मला घेता येतात, पण दिवाळीच्या दिवसाचं माझं हक्काचं गिफ्ट सुद्धा मला हवे बरं का. बायको म्हणून माझा जो काही मानपान आहे तो सगळा मला मिळायलाच पाहिजे. यावरती राहुल बोलतो बोल ना, तुला हवे तरी काय? यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हे बघ, मला ना दिवाळीच्या दिवशी जे गिफ्ट हवे ना ते गिफ्ट तू मला देशील. यावरती बराच विचार करून आता राहुल म्हणतो ठीक आहे, अगं तुला जे काय हवंय ते सांग, मी देण्याचा प्रयत्न करेन. यावरती नैना सांगायला लागते खरंच ना, देशील ना मला? यावरती आता मात्र लगेचच इकडे राहुल म्हणायला लागतो ठीक आहे देईन. राहुल विचार करतो नक्की हिच्या मनात तरी काय आहे, पण नैनाच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्रकार शिजत असतो. नैनाला या सगळ्यामध्ये गिफ्ट म्हणून काय हवं असतं हे मात्र ती राहुलला आत्ता तरी सांगत नाही. तोपर्यंत नैना आता राहुल बाहेर गेल्यावरती आपल्या पोटाला लावलेली ती कापडाची पिशवी ती काढते. कापडाची पिशवी काढून ती बेडवरती फेकून देते. बेडवरती पिशवी फेकल्यावरती ती वॉशरूम मध्ये येते आणि या सगळ्या गडबडीमध्ये ती आपलं मेन दार बंद करायला विसरून जाते. त्यामुळे मेन दार बंद न केल्यामुळे संगीता तिच्यासाठी चहा आणि ब्रेकफास्ट घेऊन येते आणि डायरेक्ट खोलीमध्ये शिरते. संगीता डायरेक्ट खोलीत येते त्यावेळेला इकडे आता बेडवरती तसंच ते कापडाचं पोटाला बांधलेलं खोटं हे बनलेलं असतं आणि त्याच वेळेला संगीताची एंट्री होते. संगीता म्हणते नाही 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 कुठे आहे? आता बेडवरचं कापड आहे हे नैनाला बाथरूम मधून समजतं आणि ती विचार करते अरे बाप रे, आता जर का आईने हे कापड पाहिलं तर माझं काही खरं नाहीये. या सगळ्यामध्ये ही मला आता चांगलीच अडकवेल आणि या सगळ्यामध्ये मला आता सगळं तोंडावरती पाडेल, कारण माझी आई असली तरी ती त्या कलाचीच पण आई आहे ना. खऱ्याचा तिला पुळका येणारच आणि मग सगळ्यांच्या समोर ती सत्य सांगेल, माझा सगळा पर्दाफाश होईल. काय करू असा विचार करत आता नैना सांगते आई तू एक काम कर, तू खाली जा, मी खालीच ब्रेकफास्ट साठी येईन. असं म्हणत ती आता तिला खाली पाठवण्याचा प्रयत्न करते. संगीता म्हणते अगं पण तूच तर म्हटली होतीस ना की रूम मध्ये ब्रेकफास्ट करीन. यावरती नैना म्हणते बोलले होते पण आता माझं मन बदललंय. माझं मन बदलल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र मी काही ब्रेकफास्ट इकडे करणार नाहीये, मी ब्रेकफास्ट खाली येऊन करेन. असं म्हटल्यावर संगीता विचार करते काय पोरगी आहे ही, आधी सांगते वरती घेऊन ये, आता सांगते खाली घेऊन ये. ठीक आहे मी खाली घेऊन जाते, तू ये. आणि असं म्हणत असताना संगीताची नजर काही त्या गाठोड्यावरती पडत नाही असं नैनाला वाटतं, पण चुटपुट संगीताने काहीतरी पाहिल्याचं तिला आठवत असतं. संगीता खाली जाते. नैना परत बाहेर येते आणि नशीब आईची नजर आता त्या गाठोड्यावरती गेली नाही, नाहीतर आता हे कसलं आहे काय आहे 100 प्रश्न विचारून मला हादरून ठेवला असतात. असं म्हणत ती आता ते गाठोडं पुन्हा बांधते. गाठोडं बांधून झाल्यावरती आता ती खाली यायला निघते. तोपर्यंत संगीताने ब्रेकफास्टची सगळी तयारी केलेली असते. आता इकडे आबांना माहिती असतं की आपल्या घरामध्ये 2 सुतळी बॉम्ब राहत आहेत. काहीही झालं तरी संगीताला त्रास देण्यासाठी सरोज आणि इकडे रोहिणी या दोन्ही फटाकड्या काही ना काहीतरी करणार, म्हणून आता आबा दोघींना बोलवतात.
आबा दोघींना आपल्या समोर बोलवतात, समोर उभं करतात आणि ते सांगतात, हे बघा आपल्या घरात विहीणबाई आलेल्या आहेत, आपल्या सुनेची काळजी घेण्यासाठी ते आलेले आहेत. त्यामुळे मला आता या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणं हे अजिबात नको आहेत आणि हे सगळं मी तुम्हाला दोघींना समोर सांगतोय. म्हणजे किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये तुम्ही दोघी जणी कोणत्याही प्रकारचे वादविवाद करणार नाही, कोणत्याही प्रकारची भांडणं करणार नाही, कोणत्याही प्रकारच्या कुरघोड्या काढणार नाही. काय समजतंय ना मी काय बोलतोय ते? असं म्हणत आबा आता या सगळ्यामध्ये सरोज आणि रोहिणी, म्हणजे तिने रजनीला पण बोलवलेलं असतं, पण रजनीला नाममात्र बोलवलेलं असतं, पण त्यांना खरे इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात, ते म्हणजे याच दोघींना. आणि त्यावेळेला आबा सांगतात, कळतंय? यावरती सरोज म्हणते, न कळून सांगणार कुणाला? तसंही या घरामध्ये आमचं काही स्थान नाहीच आहे ना, म्हणजे आम्हाला तसा काही मान नाहीच आहे. आम्ही बोललो त्याच्यावरती कोण विश्वास ठेवते? या घरामध्ये कला आणि खरे बाई, म्हणजे ह्या आल्यात ना मिसेस खरे, ह्या दोघी जणी जे बोलतील तेच चालेल आणि आम्ही निमूटपणे ऐकणार, कारण आम्हाला बोलायची संधीच नाहीये ना. तुम्ही आम्हाला बोलायची संधी देता कुठे? असं म्हणत इकडे आता सरोज आबांना सडेतोड उत्तर देते. त्यावरती आबा म्हणतात, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण मला घरामध्ये पाहुणे आलेले असताना कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणं ही झालेली नको आहेत आणि त्यामुळे आता तुम्ही कुणीही कुरघोड्या करायच्या नाहीयेत. या घरात जे काही होईल ना ते शांतपणे सामंजस्याने होणार, हे मात्र नक्की. असं म्हणत आबा दोघींनाही चांगलीच आता खडे बोल सुनावतात, जेणेकरून या दोघींनी परत काही कुरघोड्या करायला नको, संगीताला त्रास द्यायला नको. पण सरोज आणि आता रोहिणी या कुठल्या गप्प बसायला तयार नसतात, कारण या सगळ्यामध्ये आता मात्र या दोघींना संगीताला त्रासच द्यायचा असतो. तोपर्यंत आता इकडे संगीता आपल्या प्लॅनची किंवा आपल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी आता मात्र इकडे कलाकडे येते. कलाकडे आल्यावरती ती आता कलाला सांगते, आहे ना आठवण तुला आठवण आहे ना या सगळ्याची, की काय माझं चॅलेंज आहे ते? यावरती आता इकडे कला म्हणते, हो, पण मला पूर्ण खात्री आहे की तो काय मला बेडवरती झोपायला बोलवणार नाही. त्यावरती आता इकडे संगीता म्हणते, काहीही होऊ दे, ते तुला बेडवर झोपायला बोलवणार आणि तू तुझं चॅलेंज मात्र विसरू नकोस, कळतंय ना तुझं चॅलेंज काय आहे ते? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कला सांगते, हो मला माहितीये माझं चॅलेंज काय आहे ते. इकडे आबा सांगत असतात, हे बघा तुम्हाला दोघींना सांगण्याचं कारण म्हणजे तुमचं दोघींचं आणि त्यांचं काही पटत नाहीये. त्यामुळे किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला न भांडणं वाद नको आहेत. जे काही आपल्यातले मतभेद आहेत किंवा काहीही आहेत ते न विहीणबाई गेल्यावरती, पण त्यांच्या समोर कोणत्याही गोष्टीची आता मात्र मला या सगळ्यामध्ये अजिबात गडबड बडबड नको आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी आणि सरोज यांची नाकं मुरडतात आणि ठीक आहे आबा, तुम्ही म्हणाल तसंच होईल सगळं इथे, असं म्हणत त्या दोघी जणी निघून जातात. इकडे आता संगीता सांगत असते, हे बघ आता जावई बापू आतमध्ये आहेत, तू जा आणि तिकडे काही भांडणं करत बसू नकोस. मला खात्री आहे की ते तुला सांगतील की या सगळ्यामध्ये बेडवर झोपायला ये, मग तू बेडवरती झोपायला जायचंच निमूटपणे. कला म्हणते, तू गप मनातल्या मनात किती काही बोलतेस, तो काही मला बेडवर झोपायला बोलवणार नाही आणि मी काही जाणार नाहीये. तर आता कला इकडे येते, कला रूम मध्ये येते. रूम मध्ये कला आल्यावरती इकडे आता अद्वैत गाणी बडबडत असतो. अद्वैत मोठ्याने गाणी बडबडत असतो, जेणेकरून मुद्दाम आता इकडे कलाला त्रास होईल आणि ती जी चिडचिड होईल ती चिडचिड करेल आणि मग अद्वैतला मजा येईल, म्हणून त्याची सगळी कारस्थानं चालू असतात. त्याच वेळेला कला येते. अद्वैतची गाणी काही संपतच नसतात, तो गाणी गातच असतो. संगीता सुद्धा इकडे सगळं ऐकत असते, कानाला हात लावून उभी असते, काय चाललंय अद्वैतरावांचं, कसली गाणी बडबडत असं म्हणत संगीता पण चिडलेली असते. तोपर्यंत इकडे आता अद्वैत झोपतो आणि आज न मला इतकी छान झोप येणार आहे ना, मला आज इतकं छान वाटतंय ना, मस्तपैकी आज माझी झोप होणार, असं म्हणत तो झोपण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे संगीता पाहत असते की काय होतंय, आपण चॅलेंज हरणार तर नाही ना, आणि चॅलेंज हरलो तर कलेने जे बोलले ते सगळं आपल्याला ऐकायला लागेल असं तिला आता वाटत असतं. त्यामुळे ती आता टक लावून हे पाहत असते आणि कले तू तरी सामंजस्याने घे असं म्हणत कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण कला कुठची सामंजस्याने घ्यायला, यावरती आता इकडे बोलायला लागतो अद्वैत, काय मग तुला झोप येते ना,
मला तर मस्त झोप येते आहे असं म्हणत तो कलाला चिडवत असतो आणि चिडवता चिडवता तो म्हणतो, माझ्या एकट्याचा बेड, एकट्याच आहे, मस्त निवांत झोप, आहा हा, काय सुख आहे ह्या सगळ्यामध्ये. खरंच हे सुख अनुभवायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं बरं का. असं म्हणत तो आता मोठ्या मोठ्यांनी कसली मसली इंग्लिश गाणी बोलत असतो आणि त्यामुळे संगीता जराशी आता गडबडते. संगीता म्हणते, काय चाललंय ह्यांचं, आणि मध्येच बोलता बोलता अद्वैत म्हणतो, चल ये बेडवर झोपायला. आता कलालाच धक्का बसतो की हा मला बेडवर झोपायला बोलवते. यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो, ये बेडवर झोपायला ये. त्यावरती संगीता विचार करते, जा कले जा, तो तुला बेडवरती झोपायला बोलवते, तुझं काय चाललंय, आपलं चॅलेंज हेच ठरलं होतं ना. यावरती कला म्हणते, का मी का बेडवर झोपायला येऊ. अद्वैत म्हणतो, ये, आणि हातामध्ये चक्क गुलाबाची फुलं घेऊन अद्वैत कलाला बेडवर झोपायला बोलवत असतो. कला म्हणते, मी कुठेही झोपायला येणार नाहीये, मी कुणाच्याही इथे येणार नाहीये, मला तू बोलवण्याचा काही प्रयत्न करू नको. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अद्वैत म्हणायला लागतो, असं काय करतेस, अगं खरे ये, खरे बेडवर झोपायला ये. असं म्हणत अद्वैत आता या सगळ्यामध्ये कलाला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कला काही ऐकायला तयार नसते. कला सांगते, हे बघ, माझं माझं मी खालीच झोपणार आहे, मी कुठेही येणार नाही. संगीता म्हणते, कले काय करतेस काय तू, म्हणजे आपलं ठरलंय काय, तू करतेस काय. असं म्हणत संगीता इकडून आता कला तू जा झोपायला, जा झोपायला असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण कला काही ऐकायला तयार नसते. कला हे सगळं ऐकत नसते. मग संगीताच्या रागाचा पारा चढत असतो आणि संगीता इकडे आरडाओरडा करत असते. आता कलावरती येत नाही. मग अद्वैत चिडतो, त्याचा इगो हर्ट होतो, कारण हिला मी किती वेळा बोलवते तरी हिला यायचं नाहीये. मग अद्वैत उठतो आणि कलाचं अंथरूण आता हातात घ्यायला लागतो. कला म्हणते, चांदेकर डोक्यावर पडलायस का, काय करतोय, सोड इकडे, सोड मला. पण अद्वैत काही तिला सोडायला तयार नसतो. मग आता इकडे कलाचं अंथरूण धरून तिला गोल 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 अद्वैत फिरवत असताना कला चिडते आणि चांदेकर सोड. अद्वैत सोडत नाही, गोल गोल अंथरूण फिरवतो, तिच्या अंगावरचं काढतो. संगीता हे सगळं पाहत असते आणि संगीता पाहत असताना अद्वैत म्हणतो, चल वरती चल, आत्ता जर का झोपायला वरती आली नाही तुझ्या आईला इथे बोलवेन आणि आईला बोलवून ताबडतोब तुला आता या सगळ्यामधून सांगेन की हिचं काय चाललंय म्हणून. असं म्हटल्यावरती आता इकडे कला बोलायला लागते, काय चाललंय म्हणजे काय, माझं काही चाललेलंच नाहीये. यावरती आता संगीता चिडते आणि काय चाललंय कले, तुम्ही काय करताय, तुम्हाला दोघांना तरी कळतंय का, असं संगीताचं चालू असतं. मग अद्वैतने गोल 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 अंथरूण फिरवल्यावरती कला आता म्हणते, थांब थांब, मी येते वरती झोपायला, पण माझं अंथरूण सोड. असं म्हणत कला आता त्याला त्याचं अंथरूण सोडायला सांगत असते. मग अद्वैत आपलं अंथरूण सोडतो आणि आता इकडे कलाला झोपायला वरती घेतो. आता कलाला आठवतं चॅलेंज, म्हणजे हिने आईने चॅलेंज दिलंय, काहीही झालं तरी आता अद्वैतचं म्हणजे अद्वैतने तुला वरती झोपायला बोलवलं की माझं म्हणणं खरं होणार आहे, माझं म्हणणं खरं झालं की तुला ते ऐकायलाच लागणार. असं आता हा सगळा हे प्लॅनिंग ठरतं आणि कलाला आता म्हणणं ऐकण्याशिवाय कोणताही पर्यायच उरत नाही. कलाला आता जे काही संगीता सांगेल ते ऐकायलाच लागणार असतं. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या दिवशी मुद्दाम संगीताला त्रास देण्यासाठी रोहिणी आणि आता इकडे सरोज यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता इकडे तिच्या हातामध्ये साफ करण्यासाठी मॉप दिलेला असतो आणि संगीता लादी पुसत असते. संगीता ज्या वेळेला लादी पुसत असते त्यावेळेला तिकडे आता कला येते आणि आई काय करतेस तू हे सगळं. यावरती रोहिणी म्हणते, आम्ही काही सांगितलं नाही, पण घरामध्ये काहीच काम नाहीये त्यांना बसून बसून खूप कंटाळा आलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी आता हे सगळं करायला घेतलेलं आहे. तुला असं वाटायला नको की आम्ही त्यांना काही सांगितलंय, आम्ही त्यांना काहीही सांगितलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे नोकर चाकर, अंजू, बाकी सगळे नोकर चाकर अचानकपणे समोर आता बॅगा घेऊन आल्यावरती कला म्हणते, तुम्ही कुठे निघालात. यावरती अंजू सांगायला लागते, ताईसाहेब दिवाळी आहे ना, आम्हाला सुद्धा घरी जायचं आहे. आता त्यांच्या बोलण्यामध्ये दम नसतो, कारण या सगळ्यामध्ये आता रोहिणी आणि सरोज या दोघांनीच त्यांना आता घराबाहेर काढायला निघालेले असतात आणि त्या सगळ्यामुळे आता मात्र इकडे नोकरांना काही बोलता पण येत नसतं आणि त्यांना सक्तीची रजा घ्यायला लागत असते. अंजू म्हणते, आम्ही गावाला चाललोय, पण कलाला कळतं की हे सगळं मुद्दाम केलंय, आई घरात आले तिला त्रास देण्यासाठी हा सगळा प्लॅनिंग करण्यात आलेला आहे. आता या उपर जाऊन कला आपल्या आईला न्याय मिळावा या कारणासाठी नक्की पुढे काय करणार
आणि आता या सगळ्यामधून संगीताला न्याय कशी मिळवून देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.